समुदाय इचलकरंजी मधल्या सभेत अनेक जण धडपडलेले आहेत। ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पवार आणि ठाकरेंना बघण्यासाठी हजारोंची गर्दी झाली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। इचलकरंजी या ठिकाणच्या सभेत अनेक जण धडपडले आहेत, त्यामुळे मोठा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। पवार आणि ठाकरे यांना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी या ठिकाणी झालेली। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आपण बघतोय मोठी गर्दी या ठिकाणी झालेली, मात्र नंतर गोंधळाची परिस्थिती दिसते, नेमकं काय घडलेलं? महाविकास आघाडीची आज इचलकरंजीमध्ये नाट्यगृह चौकामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। याचे प्रमुख वक्ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे होते। जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभारले होते त्याच वेळी उद्धव ठाकरे हे गाडीतून आले आणि उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती। डी झोनच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूने लोकांची गर्दी वाढली। ही सभा पाहण्यासाठी अगोदरच या परिसरात मोठी गर्दी होती, त्यात अधिक भर पडली आणि उद्धव ठाकरेंना पाहण्याच्या नादात अनेक लोक धडपडलेली आहेत, खाली पडलेली आहेत, त्यांना काही लोकांनी तुडवलेलं देखील आहे। अशा परिस्थितीत देखील उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत तसंच गद्दारांना माफ करू नका असे फलक घेऊन हे शिवसेनेचे चाहते आज या चौकात आले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती। ही सभा 7 ला सुरू झालेली आहे, मात्र सभेपूर्वी संपूर्ण परिसर खचाखच भरलेला आहे आणि जणू काय लोकांचा महापूर या परिसरातून ओसंडून वाहतो की काय अशी परिस्थिती या परिसरात निर्माण झालेली आहे। शेवटी मिलिंद नार्वेकर यांनी पोलिसांना सांगत जे बाहेर लोक उभे आहेत त्यांना डी झोन मध्ये बसवा अशी विनंती केली। डी झोन मध्ये येण्यासाठी सुद्धा लोकांनी उड्या टाकल्या आणि यामध्ये ही धडपड आपल्याला पाहायला मिळते। इतकी मोठी गर्दी असून सुद्धा चेंगराचेंगरी झाली असून सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटीसाठी जे नागरिक आले होते ते मात्र जयघोषाच्या घोषणा या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत। धडपडीची परिस्थिती होती, चेंगराचेंगरी झाली, मात्र यामध्ये कोणी जखमी झालेलं आहे का, कोणाला काही इजा झाली आहे का?